आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. 1 2 श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुढे वाकून थांबायचं आहे 5 ते 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता डावीकडे यायचं आहे. 1 मागे झुकायचं आहे. 2 उजवीकडे यायचं आहे. 3 परत पुढे झुकायचं आहे. 4 परत उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 परत उजवीकडून डावीकडे. 1 डावीकडून उजवीकडे. 2 3 4 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4. कमरेचा भाग स्थिर ठेवायचा आहे. फक्त पाठीच्या मणक्यांची हालचाल करायची, कमरेच्या मणक्याची हालचाल करूयात. 1 2 3 4 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 पुढे वाकलेलं थांबायचं आहे. दोन्ही हात पुढून मागे करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता आडवे फिरवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हळूवार दोन्ही हाताने पायाच्या पंजांना स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला खाली बसायचं आहे. 1 खाली बसायचं आहे. परत सरवायचं. 2 पुन्हा एकदा. 1 2 ठीक आहे. परत 1 2 पुन्हा 1 2. पाठीचं काना ताठ. हळूवार सरळवायचं आहे. मान सरळ करायची. आता दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर वाढवायचं आहे. पायाचे पंजे जे आहेत ते बाहेरच्या दिशेने करायचे आहेत. पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये करायचे आहेत. पाय गुडघ्यांमध्ये वाकून मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1 2 ठीक आहे. पुन्हा एकदा. 1 2 टोटल पायातलं अंतर वाढवू शकता तुम्ही उंचीनुसार. परत एकदा. 1 मांडी जमिनीला समांतर. 2 पुन्हा एकदा. 1 2 परत 1 2. पाय सरळ, दोन्ही पाय जवळ करायचे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे आणि दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. मान करायचे आहे सरळ. पाठीचा काना ताठ. पायाचे पंजे सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1 मानवर पाठीला पीळ द्यायचा आहे. सरळायचं आहे. 2 विरुद्ध दिशेने. 1 2 पुन्हा 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. शेवटचा 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली. मान सरळ. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट. पायामध्ये अंतर ठेवून आपल्याला मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 पुढे झुकायचं आहे. 2 परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर.
परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत हळूवार सरवायचा, मान करायचे आहे सरळ. दोनही हात आता कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचंय. तीन, वर यायचं आहे. चार, पाच, पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच, परत एक, दोन, तीन, चार, पाच, पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच, एक, दोन, तीन, चार, पाच, पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच, परत एक, दोन, तीन, चार, पाच, परत एक, दोन, तीन, चार, पाच. आता उजवीकडून डावीकडे करायचं आहे. उजवीकडे वळायचं आहे. एक, पुढे झुकायचं. दोन, खालून डावीकडे. तीन, चार, पाच, परत एक, दोन, तीन, चार, पाच, एक, दोन, तीन, चार, पाच, पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच, परत एक, दोन, तीन, चार, पाच, शेवटचा एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूवार हात करायचे आहेत खाली आणि मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे. डावीकडे झुकायचं, नंतर उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे. हळूवार सरवायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, नजर समोर. दोनही हात आता गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. तर यात एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे, मान सरळ करायचे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. डोळे बंद ठेवायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. खोल श्वास घेणं आणि खोल श्वास सोडणं सुरू ठेवायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपण बसलेलो. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम्
सहस्रशिरसं श्वेतम् तन्मामि पतंजलि। हरि ओम। डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ नेहमीप्रमाणे. पहिलं आसन आपल्याला करायचं आहे पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत. एक, दोन्ही हातांचे दंड कानाला लावायचे आहेत. मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचून. आता आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोनही खांदे सरळ राहतील. दोन्ही खांदे छाती आणि खुबा एका रेषेत. परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, डाव्या बाजूला. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, उजवीकडे. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये. नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर. दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे. मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. एक, डावीकडे झुकायचं, हनुवटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला. पुन्हा सरवायचं आहे. दोन, उजवीकडे झुकायचं आहे. एक, दोन, परत एकदा डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. मान सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, डाव्या बाजूला वळायचं आहे. दोन, उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचे. मान करायची मागे. डावा हात वरती करायचा आहे. एक, श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर, परत सरवायचं. एक, श्वास आतमध्ये, परत उजवीकडे. दोन, श्वास बाहेर, छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये. आता हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. पुन्हा सरवायचा. एक, आणि हात खाली. दोन. ठीक आहे. परत एकदा सेम करायचं आहे उजव्या बाजूने आणि डावीकडे झुकायचं. करूयात. एक, खांद्याच्या रेषेत हात उजवीकडे वळायचा आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडून मान करायची मागे. उजवा हात वरती करायचा आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, पुन्हा. दोन, श्वास बाहेर, परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा. दोन, श्वास बाहेर, सोडायचा आहे, ताण द्यायचा आहे. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये, परत एकदा झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर, थांबायचं आहे थोडा वेळ, 10 सेकंद. एक, दोन, हात वर खेचा, बोटांना ताण द्या, कोपरे सरळ. असं एकदम कुठलीच स्थिती लूज नको, कुठला सांधा आपल्याला लूज ठेवायचा नाहीये. परत सरवायचं. एक, श्वास आतमध्ये, हळूवार हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ, परत सरवायचं. एक आणि दोन. ठीक आहे. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. आता एक, दोन्ही हातांची बोटां एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. हात खांद्यातून वरती, कानाच्या मागे. थांबायचंय 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. आता डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, डावीकडे वळायचं आहे. दोन, पाठीला पीळ द्यायचा आहे. उजवीकडे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आणि आपल्याला कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. करूयात. एक, मानवर आणि पाठ, खांदे सरळ,
कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे, परत सरवायचं आहे 2. ठीक आहे, पाठीचा कणा ताठ राहील. पुन्हा कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे 1, मानवर, खांदेवर, कोपरे मागे, परत सरवायचं आहे 2. पुन्हा एकदा 1, परत सरवायचं आहे 2. आता डाव्या बाजूला वळायचं आहे आपल्याला 1, पाठीला पीळ देऊन डावीकडे वळायचं आहे, कोपरे मागे राहतील, सरवायचं 2. उजवीकडे 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत, सरळ करायचे आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे करायचे आहेत. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. 1, 2 आणि 3 अशा प्रकारे आपल्याला हालचाल करायची आहे. करूयात. 1, 2, 3. पुन्हा 1, 2, 3. पाय सरळ खाली ठेवायचे आहेत. हळूवार. 1, 2, 3. चौथी हालचाल. 1, 2, 3. परत 1, 2, 3. आता विरुद्ध दिशेने पहिल्यांदा सरळ वर उचलायचे, गुडघ्यात वाकवायचे, मग सरळ करायचे. करूयात. 1, 2, 3. 1, 2, 3. पुन्हा 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. आता दोन्ही पाय डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1, 2, 30 अंशांपर्यंत आणि 3. ठीक आहे. विरुद्ध दिशेने 1, 2 आणि 3. ठीक आहे. हवा उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत आणि आता वज्रासनामध्ये बसायचे सर्वांनी. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. ठीक आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये आणि मागे. 2, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात समोर करायचे आहेत. हाताचे पंजे जमिनीकडे. श्वास आतमध्ये घेत हात वर मागे जायचं. श्वास बाहेर सोडत हात सरळ खाली. 10 काउंट करणार आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे. हाताचे पंजे एकमेकांकडे करायचे आणि कडेने बाजूला करायचे हात आणि मागे झुकायचं. करूयात श्वासासोबत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
आणि 10. ठीक आहे. हात करायचे आहेत खाली, टाचीवरती बसायचं आहे परत, आणि दोनही पाय सरळ करायचे आहेत. पुन्हा डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. आणि आता दोनही पाय बाजूला करायचे आहेत आपल्याला. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे साधारणतः 4 फूट, किंवा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची एकमेकांमध्ये. डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरायचा आहे. हात पायाच्या पंजांना टेकतील असा प्रयत्न. डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4, पाय सरळ ठेवायचा प्रयत्न, आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, हात कोपऱ्यांमध्ये न वाकवायचा. 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे, मान सरळ करायचे आहे, पाठीचा कणा आत. पायातलं अंतर जेवढं शक्य आहे तेवढं वाढवायचा प्रयत्न करा, जर का जमत असेल तर. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. वर सरळ व्हायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, आणि एकदा डावीकडे झुकायचं. आपल्याला डावा कोपरा जमिनीला टेकवायचा आहे, उजवीकडे झुकायचं आहे, उजवा कोपरा जमिनीला टेकवायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात करूयात. 20 काउंट करणारे आपण. जेवढं शक्य तेवढं करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पाय आता जवळ करायचे आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय जवळ. फक्त उजवा पाय आता बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. काल केलं त्याच्यामध्ये थोडासा बदल. पायाचा पंजा स्वतःकडे, पाठीचा कणा आत, चेहरा समोर. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1, दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे. मॅक्सिमम हात खांद्यातून वरती खेचायचे, आणि हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता उजवीकडे झुकायचे आपल्याला. 2, दोन्ही हात उजव्या पायाच्या पंजांवरती ठेवायचा प्रयत्न. तर श्वास घेत सरवायचा. 1, श्वास आतमध्ये, हात खांद्यातून वर उजवीकडे. 2, श्वास बाहेर, परत सरळ. 1, श्वास आतमध्ये, हात सरळ करा, परत उजव्या बाजूला. 10 सेकंद थांबायचं आहे. 2, श्वास बाहेर, 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळायचं आहे. 1, श्वास आतमध्ये, हात सरळ, आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता परत उजवा पाय करायचा आहे सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. परत डावा पाय बाहेर करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचं आहे. जेवढा पाय सरळ तेवढा फायदा जास्त आपल्या पायाच्या स्नायूंना, पाठीमागच्या स्नायूंना, कमरेतून निघणाऱ्या नसांना फायदा होणार आहे याचा. श्वास आतमध्ये घेत हात वर. 1, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे, कोपरे सरळ करायचे, कोपरे लॉक करायचे थोडक्यात, आणि डावीकडे झुकायचं आहे. 2, दोन्ही हात आपल्या डावा पायाच्या पंजांवर ठेवायचे आहेत. खेचायचं, जेवढं शक्य आहे तेवढं सरळायचं. 1, श्वास आतमध्ये, परत एकदा. 2, श्वास बाहेर, पाय सरळ, परत 1, श्वास आतमध्ये. आता 10 सेकंद थांबायचं आहे, जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
9 10 परत सरळ व्हायचं आहे. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. परत पाय सरळ, उजवा डावा पाय मध्ये, परत उजवा पाय बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे, उजवा पाय बाहेर आहे, डावा पाय गुडघ्यात दाखवायचा आहे आणि आता डावीकडे वळायचं आहे आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. डावीकडे हा पाय तसाच ठेवायचा स्थिर. ठीक आहे. या स्थितीमध्ये बसले आपण. दोन्ही हात डावीकडे टेकवायचे, चेहरा पूर्ण आता डावीकडे करायचा, पंजा स्वतःकडे, चेहरा पूर्ण डावीकडे, दोन्ही खांदे डाव्या बाजूला समांतर आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. 2 परत सरळ 1. आता 10 काउंट करूयात आपण. करूयात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे. आता डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय मध्ये, सेम करायचं उजव्या बाजूने. डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, पायाचं पंजा स्वतःकडे, उभ्याला ताण. आता दोन्ही खांदे उजवीकडे समांतर करायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही खांदे उजवीकडे समांतर, थोडा मागच्या पायाला पण ताण पडेल, पण पाय सरळ ठेवायचा शक्यतो, किंवा थोडासा असं केलं तरी चालेल, पण अगदी असं गुडघ्यात नका वाकू. सरळ पंजा स्वतःकडे, पुढे झुकायचं आहे. 1 कपाळ टेकवायचं जमिनीला. 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. चेहरा समोर. परत पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय मध्ये, परत एकदा करायचा आहे, उजवा पाय बाहेर, डावा पाय गुडघ्यात दाखवायचा आहे. हा थोडस वेगळं आहे, आपण कधी घेतलं नव्हतं. फक्त काय करायचंय, पाठीला पीळ, खुब्याला ताण पडणार आहे. पायाचा पंजा स्वतःकडे. आता वळायचं आहे डावीकडे. हा पाय थोडासा जमत नसेल तर तुम्ही असं खाली टेकवू शकता फक्त, पण अगदी वाकू नका गुडघ्यात. शक्यतो सरळ ठेवायचा प्रयत्न करा. आता खाली कपाळ टेकवायचं जमिनीला. परत करूयात. 1 खुब्याच्या रेषेत कपाळ टेकवता आलं पाहिजे आपल्याला. 2 3 4 भुजंगासनाप्रमाणे पाठीचं कणावर उचलायचं आहे. 5 6 7 8 9 आणि 10. हळूवार सरळ व्हायचं आहे. परत पाय करायचा सरळ, उजवा, डावा पाय मध्ये, डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा. ठीक आहे. हे आपण मायामध्ये पहिल्यांदा करतो आहोत, त्यामुळे व्यवस्थित करा. पायाचा पंजा स्वतःकडे, मान सरळ, दोन्ही खांदे उजवीकडे समांतर करायचे. आता खुब्याच्या रेषेत डोकं टेकवायचे आपल्याला. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हळूवार सरळ व्हायचं आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि आता भद्रासन करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. गुडघे खाली खेचायचे, मान सरळ करायचे, पाठीचा कणा ताठ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 मान वर आणि खांदे वर. कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे जमिनीला. परत सरळायचं आहे. 2 पुन्हा एकदा. 1 2 परत एकदा. 1 2. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हाताचे म्हणजे आकाशाकडे, श्वास आतमध्ये घेऊन हात वरती. 1. आता डावीकडे झुकायचंय, उजवा पाय खाली दाबायचा आहे. 2 उजवा पाय खाली दाबायचा आहे, डावीकडे आपण झुकतोय, मान सरळ. परत 1 उजवीकडे. 2 श्वास बाहेर, डावा पाय खाली दाबायचा आहे.
एक श्वास आतमध्ये, परत डावीकडे एक श्वास आत बाहेर, परत सरळ श्वास आतमध्ये, उजवीकडे दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, दोन श्वास बाहेर. दोन्ही पाय सरळ, मान सरळ, गुडघ्यांवरती यायचं आहे, म्हणजे वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोनही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, उजव्या हाताने डाव्या पायाच्या टाचेला आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. आता सर्वांनी टाचेवरती बसायचं आहे. मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे. हात असे पुढे ठेवायचे आहेत, गुडघे खुब्याच्या रेषेमध्ये, हात आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये, मान वरती करायचे, पाठीचा कणा ताठ, डावा पाय मागे घ्यायचा आहे, श्वास आतमध्ये घेत डावा पाय वर उचलायचा आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, पाय वर, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत डावा पाय खाली, उजवा पाय मागे, श्वासासोबत 3 वेळा. करूयात. 1 2, दुसरा 1 2, पाय जास्तीत जास्त सरळ, 1 2, पाय खाली. आता डावा पाय परत मागे आणि वर उचलायचा आहे. 1, पायाचा पंजा मागच्या दिशेने आणि आता पंजांकडे लक्ष द्यायचं, गोल फिरवायचा पंजा. 1 2, पाय गुडघ्यातून सरळ ठेवून, 3 4 आणि 5, विरुद्ध दिशेने. 1 2, पंजांकडे लक्ष, 3, घोट्यातून गोल फिरवायचा आहे, 4 आणि 5. ठीक आहे. डावा पाय खाली घ्यायचा आहे. सेम करायचं उजव्या पायाने, उजवा पाय मागे, पाय वरती. आता घोटा गोल फिरवायचा आहे. 1 2 3, पायाच्या पंजाकडे लक्ष, 4 आणि 5. उलट क्रम इथे आपल्या मेंदूला मिळतोय. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचंय खाली, टचवरती बसायचं आहे, परत मान करायचे आहे सरळ आणि सर्वांनी आता उभं राहायचं आहे, पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचंय. ठीक आहे. आपण आपल्या ब्रेनला ट्रेन करायचं आहे की विपरीत स्थितीमध्ये आपल्याला शरीर कंट्रोल करता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे बॅलन्सिंग आसन आपल्याला व्यवस्थित करता येतात. जेव्हा आपण असं पाय मागे असतो आपला, नॉर्मली असं फिरवणं हे आपल्याला नॅचरल आहे, म्हणजे ते आपल्याला जमतं. पण असं उलट फिरवणं हे थोडंसं आपल्याला अवघड जातं, त्यातून त्या पोझिशनमध्ये. म्हणजे आपला ब्रेन त्याच्यामध्ये चांगला एंगेज होतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. ठीक आहे. त्याकडे लक्ष द्यायचं. ताडासन करूयात. सेम, दोन्ही हात कडेने वरती, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची एकमेकांमध्ये, हाताचे पंजे आकाशाकडे, मान सरळ, श्वास आतमध्ये घेत टाच करायचे आहे वरती. 1, नजर समोर, हात कानाच्या मागे, पुन्हा 2 श्वास बाहेर, टाच खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता हाताचे बोट सोडायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, टाचा जमिनीला टेकवायचे आहेत, हात कानाच्या मागे न्यायचे. फक्त 1, अप्पर बॅकला ताण पडला पाहिजे आपल्या. 2, हात कानाच्या मागे, मान सरळ ठेवायचे आहे. पुन्हा एकदा 1, श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, म्हणजे छातीचा पिंजरा मागे न्यायला सोपं जात आहे आपल्याला. 2, अप्पर बॅकला विशेषतः ताण आपल्याला द्यायचा आहे. करूयात. 1 2
आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेनी वरती करायचे आहेत. परत दोन्ही हातांची बोटं गुंफायची, हाताचे पंजे आकाशाकडे. डावीकडे झुकायचा 1, उजवा पाय खाली दाबायचा आहे. परत सरळायचं 2. बऱ्याच वेळा एका बाजूला झुकलो आपण, समजा उजवीकडे झुकलो तर डाव्या पायाचं वजन जमिनीवरचं कमी होतं, तर ते आपल्याला कमी होऊ द्यायचं नाहीये. पंजांवरती किंवा अंगठ्याच्या बाजूला वजन वाढवायचं आहे आपल्याला. आता उजवीकडे झुकायचं 1, 2. जेवढं तुम्ही विरुद्ध बाजूचं वजन वाढवाल तेवढा ताण तुम्हाला जास्त पडताना दिसेल. परत डावीकडे 1, 2. उजवीकडे 1, डावा पाय खाली दाबायचा आहे. 2. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. या बाजूला चेहरा करायचा आहे. त्रिकोणासन आपण करूयात. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. मान करायची सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. डावीकडे झुकायचं आहे आपल्याला. 1. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. त्रिकोणासन. दोन्ही हात एका रेषेमध्ये, बोटांना ताण द्यायचा आहे. आता या स्थितीमध्ये मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. गुडघ्याची वाटी वरती खेचायची, श्वास आतमध्ये घेत. सोबत दोन्ही उजव्या हाताची मुठी बंद करायची आहे. करूयात. 1. श्वास आतमध्ये, उजव्या हाताची मुठी बंद, गुडघ्याची वाटी वरती खेचलेली. 2. श्वास बाहेर, गुडघ्याची वाटी रिलॅक्स, बोट सरळ. परत 1, 2, 1, 2. एकाच वेळेस आपण दोन्ही क्रिया करतो आहोत. 1, 2, 1, 2. शेवटचा 1, 2. परत सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. एकाच वेळेस डावा पायाची मांडीचं आकुंचन, गुडघ्याची वाटी वरती खेचतोय, उजव्या हाताची मुठी बंद करतोय आणि श्वास आतमध्ये घेतोय. ब्रेनला आपल्याला तीनही क्रिया करायला एंगेज करायचं आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली थॉट प्रोसेस आपली कमी होणार आहे. तर या दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता उजवीकडे झुकायचं आहे. 2. उजवीकडे झुकायचं आहे. बोटांना ताण द्यायचा आहे आणि परत आता उजव्या पायाच्या मांडीचं आकुंचन, गुडघ्याची वाटी वरती, डावा हात मुठी बंद करायची आणि श्वास घ्यायचा. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1, 2, 1, 2, 1, 2. शेवटचा 1, 2. परत सरळवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय, उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय बाहेर. सेम करायचं आहे. थोडस लक्ष अजून वाढवून 10 वेळा करायचं आपल्याला. करूयात. 1 श्वास आतमध्ये, सिंपल आहे. 2 श्वास बाहेर. त्रिकोणासन आपण रोज करतो आहोत, त्याच्यात त्रिकोणासन नॉर्मल करायचं आहे. दोनही खांदे सरळ, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. मुठी बंद करायची उजव्या हाताची. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हळूवार सरळवायचा. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. गुडघ्याच्या स्नायूंसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. परत उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, उजव्या गुडघ्याची वाटी वरती आणि डाव्या हाताची मुठी बंद करायची. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 10 वेळा आपण करणार आहोत. श्वासासोबत करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार
सरळ व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. काय करायचं सरळ. अजून हळूवार श्वास पण तुम्ही घेऊ शकता. थोडस आपण फास्ट श्वास घेतोय. अजून श्वास हळूवार पण घेतला तर अजून चांगला फायदा आपल्याला त्याच्यामध्ये होतो. ठीक आहे. त्रिकोणासन करूयात आपण आता. सॉरी, त्रिकोणासन नाही, सूर्यनमस्कार करूयात. सूर्यनमस्कार 6 करूयात. हळूहळू वाढू. दोन्ही पाय जवळ, मान सरळ. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2, पुढे झुकायचं. 3, डावा पाय मागे. 4, मान वर. उजवा पाय मागे. 5, गुडघे छाती हनुवटी. 6, 7, 8, डावा पाय पुढे. 9, 10, 11 आणि 12. परत 2, 3, 4, उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तर पाचवा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. पाठीवरती झोपायचं आहे सर्वांनी आता. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने. डोळे बंद, लक्ष श्वासावर. हाताचे पंजे आकाशाकडे. शरीर पूर्ण सैल सोडायचं आहे. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलेला आहे त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वासाची आणि हृदयाची गती सामान्य. आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोनही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय सरळ ठेवायचा आहे आणि आपल्याला उजवा पाय गोल फिरवायचा आहे, आतून बाहेर गुडघ्यामध्ये न वाकवता. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. डावा,
उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे आणि आपल्याला आता डावा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. पाय करायचा आहे सरळ उजवा, हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावर. आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे, मान करायची आहे सरळ आणि आता श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची आहे, छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. करूयात 1 पुन्हा खाली यायचे, 2 परत एकदा सेम, 1 2 पुन्हा एकदा श्वासासोबत 10 सेकंद थांबायचा, श्वास रोखून धरायचा आहे. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कंबर खाली ठेवायचे आहे, पाय सरळ करायचे आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. आणि आपल्याला डावीकडून वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशन वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे, दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातावरती टेकवायचं आहे. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे, दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर छातीवर हात सरळ करायचे आहे. तर यात 1 भुजंगासन सिंपल, मानवर छातीवर हात सरळ, परत खाली यायचं आहे, 2 परत मान वरती करायचे आहे. तर यात फक्त मानवर करायचे, कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला, डावा पायाकडे लक्ष द्यायचं आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. करूयात 1 2 उजवा पाय 1 2 परत एकदा डावा पाय 1 2 उजवा पाय 1 2 पूर्ण खाली यायचं आहे. दोन्ही हात सरळ करायचे आहेत. आता पुढे हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि मान वरती करायचे आहे, फक्त हाताचे पंजे जमिनीला टेकलेले आणि मान वरती करायचे आहे आणि डावा पायावर उचलायचा आहे. करूयात 1 2 मान वरच राहील, उजवा पाय 1 2 हात पुढे खेचायचे जेवढं शक्य आहे तेवढं, डावा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा आहे 10 सेकंदांसाठी. करूयात 1 2 3 4 दोन्ही हातांचं वजन सेम ठेवायचं आहे, 4 6 7 8 9 10. उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8
9, 10. पाय खाली. हळूवार मान करायचे आहे खाली. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला हनुवटी जमिनीला टेकवायचे आहे. दोनही हातांवरती दाब देऊन मान वरच्या हातीवर हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1, आता कंबरवर उचलायची आहे आणि आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. 2, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत दोनही हात वरती करायचे आहेत. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ राहील आणि मान सरळ. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आपल्याला. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायचे आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला कपालभाती करायची आहे 1 मिनिटासाठी. पोटाच्या स्नायूंचं आकुंचन आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. 60 वेळा पोटाची हालचाल करायची फक्त. आणि प्रत्यक्ष मोजायचे आहेत पोटाच्या स्नायूंची हालचाल. करूयात. यांचं झालं त्याने थांबायचं आहे आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.